ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील रायलादेवी तलावाची सध्याची दुरावस्था अत्यंत चिंताजनक बनली असून नागरिकांच्या सुरक्षेसह पर्यावरणीय संतुलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे। MMRDAच्या माध्यमातून नुकताच तलाव सुशोभीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असला तरी त्या कामाची योग्य देखभाल आणि संरक्षण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हानी होत आहे। रायलादेवी तलावाच्या दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करा अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन केली आहे। रायलादेवी तलाव परिसरात सुरक्षा रक्षक व देखभाल कर्मचारी नसल्यामुळे येथे दारुडे नशेखोरांचा अड्डा निर्माण झालाय। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच परिसरात स्वच्छतेचा अभाव, वाढता कचरा आणि कबुतरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे निर्माण होणारी घाण, दुर्गंधी यामुळे तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्व धोक्यात आल्याचं विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलंय। या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत। तलाव परिसरामध्ये तात्काळ सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी, कायमस्वरूपी देखभाल कर्मचारी नेमावेत, नियमित पोलीस गस्त वाढवावी, मद्यपान व इतर गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई करावी, परिसराची नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी, सुशोभीकरणाच्या कामाच्या संरक्षणासाठी विशेष यंत्रणा उभारावी, कबुतरांना खाद्य देण्यावरती निर्बंध घालून तातडीने कारवाई करावी अशी सूचना यावेळी देण्यात आलेली आहे। नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी प्रशासनाला या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे।